इतर देशांना सैन्य असतं, पाकिस्तान असा देश आहे की सैन्याला देश आहे. हा काय नुसता दहशतवादी हल्ला नाही, यामागे रीतसर पाकिस्तान, त्यांचं सैन्य, ISI यांचं पद्धतशीर नियोजन आहे. यावेळचा उपाय आणखी काही वेगळाच असलाच पाहिजे आणि उलटा तो सार्वजनिक जीवनात चर्चासुद्धा करता कामा नये. इनफॅक्ट पाकिस्तानकडे एक राष्ट्र म्हणून टोकाचा धर्मांध इस्लामिक हिंदू द्वेष या व्यतिरिक्त त्यांना एकत्र ठेवणारं काही नाहीच आहे. इस्लामच एकमेव देव, धर्म, पुस्तक, प्रेषित ही जी टोकाची इस्लामिक धर्मांधता आहे तिचा तो घडवलेला पद्धतशीर आविष्कार आहे. पण माझं आत्ताचं आकलन आहे सामाजिक स्थितीचंही की पहलगामच्या घटनेमुळे भारतात असा काही हिंदू मुस्लिम तणाव वाढेल असं नाही. जर तो दुसरा देश दहशतवादी कृत्य करत असेल किंवा करणाऱ्यांना आपली भूमी वापरू देत असेल तर सीमा पार करून त्यांना ठोकण्याचे संबंधित देशाला अधिकार आहेत. आणि पाकिस्तानचे काही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत, त्यांनी तर गणितच मांडलंय की प्रत्यक्ष युद्ध झालं तर पाकिस्तानची तर आर्थिक क्षमताच नाही युद्धाची, टिकणारच नाही अर्थव्यवस्था. विश्वासार्ह बातम्या आहेत की पाकव्याप्त काश्मीरमधले नागरिक पहिल्यांदाच पण रस्त्यावर उतरत आहेत, पाकिस्तानच्या सैन्याचा निषेध करतायत. मी तर कुसुमाग्रजांच्या कवितेतली एक ओळ सांगतोय, सुजन असा पण कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पहलगामवरच्या हल्ल्याला 4 दिवस होऊन गेले तरी तो विषय मनातून जात नाही आहे. याच्यानंतर काय होणार, कशा प्रकारे भारत प्रत्युत्तर देणार, त्या सगळ्याचे लाँग टर्म परिणाम काय असणार याची चर्चा घडते आहे. या सगळ्याबद्दल सविस्तर समजून घ्यायचं आहे. हल्ला का झाला, आत्ताच का झाला, भारतानं काय करायला हवं, काय करू शकेल भारत, आणि या सगळ्याविषयी जी व्यक्ती सर्वाधिक अधिकारवाणीनं बोलू शकते आज अशी व्यक्ती आपल्याबरोबर पुन्हा एकदा थिंक बँकच्या मंचावर आहे. मी स्वागत करतो अविनाश धर्माधिकारी सरांचं. सर, स्वागत आहे. कोणत्याही थिंक बँकच्या प्रेक्षकाला सरांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही, पण सनदी अधिकारी म्हणून, वक्ता म्हणून, याच्या व्यतिरिक्त जाऊन 3 दशकापूर्वीसुद्धा त्यांनी काश्मीर बघितलेलं आहे. तिथंपासून आजपर्यंत काय बदलतंय, काय बदलू शकेल हे समजून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न हाच, आत्ताच का, पहलगामच का, आणि कोणता उद्देश? घटना जेव्हा घडली 22 तारखेला दुपारी, त्यावेळी मी उत्तराखंडमध्ये प्रवासात होतो. पण जी आपोआप लागलेली सवय आहे की जर आत्ता काय घडतं आहे किंवा मला काही अलर्ट आणि नोटिफिकेशन्सही येतात, त्याच्यामध्ये पहिली आली की पहलगामला असा दहशतवादी हल्ला आणि आलेल्या प्रवाशांना गोळ्या घालून मारलं. त्यावेळी मी पहिली दिलेली कॉमेंट होती की पहलगाम इथे पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला, पाकिस्तानला विनाशकाले विपरीत बुद्धी. मी म्हणणार आहे या एका ओळीमध्ये त्यानंतरचेही गेले 4 दिवस आणि पुढच्या आता 15 असोत नाही तर काही काय घडतंय याचा सारांश तसा त्या एका ओळीत येतो. त्याच्या आधी काही दिवस पाकिस्तानमध्ये त्यांचा खरा राज्यकर्ता जनरल असीम मुनीर, पाकिस्तानबद्दल जे म्हणलं जातं की इतर देशांना सैन्य असतं, पाकिस्तान असा देश आहे की सैन्याला देश आहे. आणि तथाकथित पाकिस्तानची लोकशाही हे फसवं आहे. पाकिस्तानच्या लोकप्रतिनिधी किंवा पंतप्रधानांना वेगळे अधिकार नाहीत आणि त्यांना लष्कर प्रमुखाचं ऐकावं लागतं. तर जनरल असीम मुनीर एव्हाना जे भाषणही आता खूप व्हायरल झालं आहे, काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की पाकिस्तान मुस्लिम म्हणून आम्ही वेगळं राष्ट्र, आणि त्याचे जोरजोरात त्याच्या पद्धतीनेच्या उत्साहातली विधानं होती. मी पंथ किंवा मजहब शब्द वापरणार आहे, धर्म वापरणार नाही आहे शब्द. धर्म हा फार वेगळा आणि मोठा अर्थ असलेला शब्द आहे. त्याचं मूळच्या इंग्लिशमधल्या भाषणात आवर रिलिजन इज डिफरंट, आवर ॲम्बिशन्स आर डिफरंट, आणि आपण हिंदूंबरोबर राहू शकत नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी फार मोठा संघर्ष करून पाकिस्तान निर्माण केलं. मी त्यावेळी म्हणलो होतो, ते सोशल मीडियावर आहे, की जनरल मुनीरचं हे भाषण केवळ पाकिस्तान करता नाही किंवा बांगलादेश करताही नाही, हे भाषण भारताकरता आहे. जर असे काही घटक भारतातही असले
की ज्यांची निष्ठा काही ह्या देशावर नाही, ते भारताच्या भूमीवर असतील पण त्यांची निष्ठा नाही. एक प्रकारे त्यांना सिग्नल आहे हा. जनरल मुनीर च्या त्याच भाषणामध्ये उल्लेख होता, काश्मीर आमची जग्युलर व्हेन आहे आणि आम्ही काश्मीरला कधी एकटं पडू देणार नाही. त्यावरही मी त्याच वेळी म्हणलो होतो की हाही सिग्नल आहे. त्याच्या पाठोपाठ ही पहलगामची घटना ही मग जोडून पाहावी लागेल. आणि त्या गणितामुळे मी पहिली कॉमेंट देतानाही म्हणलं होतं की हा काय नुसता दहशतवादी हल्ला नाही, यामागे रीतसर पाकिस्तान, त्यांचं सैन्य, ISI यांचं पद्धतशीर नियोजन आहे. आता निष्पन्न होतं आहे, नुसतं निष्पन्न नाही, त्यांचा मंत्री म्हणतोय ख्वाजा अब्बास की ही कारवाईसुद्धा पाकिस्तानच्या सैन्याने, तो म्हणतो आम्हाला अंधारात ठेवून केली. पण आता या सगळ्यामध्ये सूक्ष्म फरक शोधावे लागणार आहेत की एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं, किंवा इंग्लिशमध्ये ज्याला गुड कॉप बॅड कॉप रुटीन. तेव्हा घटना भीषण. आणि अर्थातच हा जो आत्ताचा भारत आहे हा आता गप्प बसून ऐकणारा नाही. पण थोडं जर स्ट्रॅटेजिक थिंकिंग करायचं झालं तर पाकिस्तानची स्थिती हलाखीची आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्यात जमाय. IMFकडनं मदत मिळाल्याशिवाय पाकिस्तान टिकू पण शकत नाही, एवढा डोलारा डगमगत आहे. आणि जे पाकिस्तानचे मुख्य 4 प्रांत, त्यातल्या 3 तर पाकिस्तानात राहायचंच नाही अशा चळवळी आहेत. हा KPK, खैबर पख्तूनख्वा, किंवा ज्याचं रूढ नाव नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्सेस, तिकडं तालिबानशी लढाईत चालू आहे आणि त्याच्या फार मोठ्या भागावर काही पाकिस्तानचं अधिकृत नियंत्रण नाही. सिंधमध्ये सुद्धा पाकिस्तानपासून वेगळं होण्याची GA सिंध चळवळ चालू आहे. आणि बलूच तर खूपच ॲक्टिव्हिटी वाढल्याचं आपण पाहतो. इतक्या सगळ्या भीषण स्थितीत आता भारताबद्दलचा द्वेष, तोही हिंदूंबद्दलचा, काफिर म्हणून इस्लामच्या आधारावर ही हाक देणं एवढंच त्याचं रस्ता शिल्लक आहे. त्यामुळे ह्यातलं स्ट्रॅटेजिक थिंकिंगही समजावून घ्यायला लागेल की ठरवून कळून सवरून केलेला पहलगामचा हल्ला. पाकिस्तानला देश म्हणून एकत्र राहण्यासाठी शत्रू म्हणून भारत हवा आणि तसं घडावं ही त्यांची गरज अस्तित्वासाठीची, म्हणून हल्ला, असं याचा अर्थ आहे का? असं मी त्याचं लॉजिक मी लावतोय. हो, की आत्ता का घडवून आणायचा, तर पाकिस्तान एकत्र येईल, म्हणजे इस्लामच्या नावे, आणि हे सांगणे की आम्ही मुस्लिम म्हणून आम्ही वेगळे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केला. तो संघर्ष काही केला नाही, ब्रिटिशांच्या मदतीने घडलं पाकिस्तान. पण आत्ताच्या स्थितीमध्ये भारत आणि त्यातल्याही हिंदूंबद्दलचा द्वेष, काफिर, ही पाकिस्तानला एकत्र आणण्याची जनरल असीम मुनीरची टॅक्ट आहे. एका कोड्याचं उत्तर मिळत नाही. पोटापाण्याचे प्रश्न आहेत, जगण्याचे प्रश्न आहेत. ज्यांचा पाठिंबा पाकिस्तानला असं आपण म्हणतो, तो चीन स्वतः टेरिफ वॉरमध्ये अडकलेला आहे. अशा वेळेला झालं म्हणजे आपण कृती करून झाली, ती निभावली कशी जाणार? ही आगळी पाकिस्तानला करायचं बळ आलं कुठून? विनाशकाले विपरीत बुद्धी हे मी पहिलं ह्या सगळ्या लॉजिकच्या आधारावरच म्हटलं होतं की तुम्ही केवळ रिॲक्शनरी आणि द्वेषमूलक हिंदूंबद्दलचा द्वेष यातून हे घडवून आणताय. ही विनाशकाले विपरीत बुद्धी की आत्ता कोण पाकिस्तानच्या बाजूने उभं राहणार आहे. पण ऑगस्ट 2024च्या बांगलादेशमधल्या घडामोडींनंतर मोहम्मद युनूसच्या नेतृत्वाखाली जे बांगलादेश पाकिस्तान मैत्रीचं एक पर्व चालू झालं, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बांगलादेशला भेट देऊन झाली. आपल्या चिकन स्नेकवर त्यांनी ते आणि ISI यांनी सर्व्हे करून झाला. बांगलादेश चीनला म्हणते की आम्हाला तुमची शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र पण द्या, ही जी चीनशी जवळीक. किंवा मोहम्मद युनूसचं बीजिंगमधलं विधान आहे की भारताचे हे जे 7 सिस्टर्स, मोहम्मद युनूस म्हणतो लँडलॉक्ड, हे अत्यंत खोडसाळ आहेत हे सर्व. पण म्हणजे ही पाकिस्तान बांगलादेशच्या इस्लामिक शक्तींची एकजूट. ऑगस्ट 2024पासून मी त्याही दिवशी 5 ऑगस्ट 2024ची संध्याकाळ आत्तापर्यंत भारताच्या संरक्षण व्यवस्थेचं चिंतन करताना जाणकारांनी 2.5 फ्रंट वॉर ही संकल्पना बोललेत. मी 5 ऑगस्ट 2024च्या संध्याकाळी म्हणलो की आता हे 2.5 हे बनलं आहे 3.5 फ्रंट वॉर.
की भारताला दोन्ही बाजूंनी पाकिस्तान आणि बांगलादेश आणि या सगळ्याच्या मागे चीन छू करायला आहेच. आत्ता जी चीनची सुद्धा भूमिका आहे, युनायटेड नेशन्समध्येही चीननी आत्ता पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. त्याचं सुद्धा कारण स्पष्ट आहे. हे जे चालू टॅरिफ वॉर त्यांनी चीन अडचणीत आहे, तेव्हा चीनला सुचायला लागलं की एलिफंट अँड ड्रॅगन शुड डान्स टुगेदर, असं त्यांच्या राष्ट्रपतींनी आपल्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलेलं पत्र आहे. केव्हा सुचलं म्हणावं हे सगळं? चीनची सर्व पावलं सरळ सरळ भारत विरोधीच आहेत. पूर्वीच्या एका जिओ स्ट्रॅटेजिक विचार करणाऱ्यांनी फार छान वाक्य वापरलं आहे, दॅट चायना विल फाईट इंडिया टू द लास्ट पाकिस्तानी. पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची. तेव्हा चायनाकडूनही पाकिस्तानला सिग्नल असू शकतो. आणि हा जो मंत्री ख्वाजा अब्बास म्हणतोय, हेही नौटंकीचाच भाग, असं मी त्याचं पहिलं गणित मी म्हणेन, की आर्मीकडून सिग्नल आल्याशिवाय मिनिस्टर हे विधान करणारच नाही. आणि गेले 4 दिवस तसा जनरल असीम मुनीर स्वतः गप्प आहे ना, कुठे एक अक्षराने कुठे म्हणतोय. त्याचा अर्थ आहे की सीन असा, हो आम्ही केलं असा दाखवायचाच आहे. एक तर क्लिअर आहे की आत्ताचा जो भारत आहे हा याला प्रत्युत्तर देणार. 2 प्रकारची प्रत्युत्तरं देऊन झालीत. एकदा आपण सर्जिकल स्ट्राईक केला, दुसऱ्यांदा आपण एअर स्ट्राईक केला. आत्ताचं काय असेल भारताचं प्रत्युत्तर, आणि हे प्रत्युत्तर 3.5 फ्रंट वॉरच्या दिशेनं जाणार आहे का? यातलं आत्ताची सर्व लक्षणं तर वॉरच्या दिशेने जाणार आहेत अशी आहेत. जाईल न जाईल हे आता प्रत्येक पावलाला वाटा अनेक असतात, पण सर्वसाधारण दिशा पाकिस्तानची पण युद्धाची तयारी चालू आहे. मी तर सूक्ष्म शोध घेत होतो, त्याच्यामध्ये मी याची दखल घेतली की चीननी पण तिबेटमध्ये एअरफोर्स आणून ठेवला आहे. ही लेटेस्ट आत्ताची, की तिबेटमधल्या विमानतळांवर चीननी एअरफोर्सचे विमानं आणि गन्स म्हणजे तोफा. तेव्हा गणित जर मांडलं तर हे जाताना दिसतं. फक्त चांगल्या इंग्लिशमध्ये जे विधान आहे, व्हील्स विदिन व्हील्स, असं ते इतकं सरळ लिनियर सरळ 2+2 = 4 असं नाही आहे. त्यामुळे आपण आत्ता उचललेली पावलं की सिंधू करार, आपण नेमका शब्द आहे अबेयन्स, म्हणजे स्थगित ठेवला आहे. त्याला पाकिस्ताननी प्रत्युत्तर दिलं, सिमला करार स्थगित. त्यांनी आणखी पुढच्याचा पाय खोलात पाकिस्तानचा. सिमला करार जर पाकिस्ताननी ठरवलं रद्द केला तर पाकिस्तानचाच बुडत्याचा पाय खोलात आहे. आता नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील, एकतर याची चर्चाच न करणं योग्य आहे. कसं राहील हे बोलायचं नसतं, करूनच दाखवायचं असतं. मी याला नाव देतोय शिवाजी महाराजांचा वारसा. म्हणजे दरवेळी तोच उपाय नसतो काम करत. कधी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं, कधी लाल महालावरच छापा घालून शाहिस्तेखानाची बोटं शत्रूला कळता कामा नये तुझ्यावर काय मार्गाने येणार आहे. म्हणजे त्यांना टेन्शन खाली ठेवणे. आणि युद्धसुद्धा गरम डोक्याने आणि भावना अतिरेकाने चालून युद्ध होत नसतात. ती थंड डोक्याने, आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं गणित, आपल्या सोयीचं युद्धाचं मैदान, या सगळ्याला मिळून मी शिवाजी महाराजांचा वारसाच म्हणते. त्यामुळे आता पाकिस्तानच्या ह्या कारवाईला उत्तर देताना भारत काय करेल, तर मी तर म्हणणार आहे की माझ्याही डोक्यात अनेक गोष्टी जरी असल्या तरी मी म्हणणार की हे आगे आगे देखिए क्या होता है. हे सगळं पटतं, पण आत्ता समस्त भारतीयांचा माझ्यासकट तुमच्यासकट एक भावना उद्रेक आहे. आणि मागच्या 2 वेळेला रिटॅलिएट केल्यामुळं आता रिटॅलिएट कसं होणार याचं औत्सुक्य म्हणा, याची इच्छा म्हणा, असं असल्यामुळं खूप शक्यता, खूप गोष्टी आपणच बोलून दाखवतोय का, इनडायरेक्टली आपलेच पत्ते, कारण मीडिया खूप आहे, भावना खूप आहेत, ओपन होत आहेत का? मला वाटतं की अधिकृत सरकारची विधानं, मला ह्याच्यामध्ये कुठे पत्ते ओपन केलेत हे नाही मला वाटत. बिहारमधल्या सभेत पंतप्रधानांनी फक्त इशारा दिला आणि बिहारमध्ये बोलत असून ठरवून तेवढी 4 वाक्य इंग्लिशमध्ये बोलले. हे उघड आहे की ते जगासाठी आहे आणि आम्ही हिशोब चुकता करू. तर माझ्याही मनात विश्वास आहे की हिशोब चुकता करू. फक्त आता लोकांमधला आत्ताचा आक्रोश
आणि त्यातनं भावनातिरेकातनं जे येत असेल की तर असं नाही युद्ध जिंकता येत. त्याला नीट पद्धतशीर आता आपण बालाकोटनंतर आता मी सांगतोय तपशील तर म्हणजे आपल्या NTROनी बालाकोटचे 150-200 मोबाईल ट्रॅक केले. ते आपल्या डिजिटल रेकॉर्डमध्ये माहिती होतं की हे सगळे लष्कर-ए-तैयबाचे ऑपरेटिव्ज आहेत. आणि त्या डिजिटल ह्यांनी जेव्हा मिळालं की आता ते त्या बालाकोटला एका ठिकाणी आहे, तेव्हा मग 26 फेब्रुवारीला घुसून बॉम्ब टाकलाच आहे. याच पद्धतीने करायचं असतं. हे या सांगण्याच्या नाहीतच गोष्टी. आत्ताची काही जर डिप्लोमॅटिक असले ते चालू आहे ते टिट फॉर टॅट, जशाच तसे आपण त्यांचे राजनैतिक अधिकारी आपण हाकलून दिले तर त्यांनी आपले हाकलून दिले. हे होत राहणार आहे. तेव्हा यावेळचा उपाय आणखी काही वेगळाच असलाच पाहिजे आणि उलटा तो सार्वजनिक जीवनात चर्चासुद्धा करता कामा नये. हे जे डिप्लोमॅटिक रिटॅलिएशन आहे, विशेषतः सिंधू करार थांबवणे, हे नक्की काय आहे? कारण सामान्य नागरिक म्हणून पाणी थांबवले याच्या पलीकडे मला काही कळलं नाही. आणि मग त्याला उत्तर म्हणून जे पाकिस्ताननं केले ते सिमला करार काय आहे ते सविस्तर सांग. सिंधू आणि तिला मिळणाऱ्या 5 नद्या की ज्यांच्यामुळे पंजाबला पंजाब नाव आहे, रावी, चिनाब, बियास, झेलम, सतलज आणि सिंधू. आपण जर काश्मीरच्या नकाशाकडे पाहिलं तर भारतातल्या काश्मीरच्या भागातून त्या ज्या उतरत येतात त्या अशा उत्तरेकडनं दक्षिण किंवा नॉर्थ वेस्टकडनं नॉर्थ ईस्टकडनं साऊथ अशा वाहताना दिसतात. म्हणून नाव दिलं आहे की ज्या 3 पूर्वेकडच्या नद्या. थोडं आज मी एका वृत्तपत्रात वाचत होतो, त्यांनी पूर्व वाहिनी हा शब्द वापरला आहे आणि पश्चिम वाहिनी चुकीचे आहेत ते शब्द. त्या पूर्वेच्या दिशेने वाहत आहेत असा नाही आहे मुद्दा. त्या 6 नकाशा पाहिला तसा पूर्वेकडच्या 3 नद्या. तर असं ठरलं आहे की त्याचं पाणी आपल्याला भारताला आणि पश्चिम त्याच्यामध्ये सिंधू, झेलम आणि चिनाब येते, हिचं पाणी पाकिस्तानला. त्यानंतर याचे जे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत त्याच्यानुसार वाहतं पाणी वापरता येईल, वाहत्या पाण्यावर प्रकल्पही करता येतील, शेतीसाठी आवश्यक वापरता येईल. पण ज्या ठरल्या की ह्या 3 नद्या पाकिस्तानला, ह्या भारताला, त्यातल्या पाकिस्तानच्या नद्यांचं पाणी या व्यतिरिक्तचं भारताला वापरता नाही येणार आहे. हा 1960मध्ये वर्ल्ड बँकेच्या एकूण सूत्रसंचालनाखाली करार झाला. खरं म्हणजे मी आत्ता नाही म्हणतोय, सौजन्यानेच मी सांगेन की पूर्वीच्या माझ्या लेखांमध्ये सुद्धा मी हा वेळोवेळी मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे तो मूळचा करारसुद्धा भारताला अन्यायकारकच आहे. आपली अतिउदारता असो, अतिसहिष्णुता असो, त्याच्यात 80% पाणी पाकिस्तानला मिळतं आणि 20% आपल्याला. मला कळत नाही की ह्याच्यामध्ये भारताचं कोणतं राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण झालं. बरं, खूप बोललं जातं की 1960च्या त्या करारापासनं आता काल परवापर्यंत मध्ये 4 युद्ध झाली, एवढा दहशतवाद झाला, एवढे तणाव उद्भवले, तरी हा करार टिकून होता. करार टिकून होता ह्याचं कारण आहे तो मोडायला पाकिस्तान काही करूच शकत नाही. तो मोडायचं झालं तर भारताकडेच आहे की खाली वाहत जाणारं पाणी भारताने अडवून. पाकिस्तान काय करणार आहे हा करार मोडायला? आपण बालाकोटनंतर म्हणजे 2019 आपण त्यावेळी एवढं तर ठरवलं की जे भारताच्या वाट्याचं 20% पाणी आहे ते सुद्धा मधल्या वर्षांमध्ये आपण वापरत नव्हतो. त्याचा जो योग्य वापर, आता त्याच्यात अनेक गुंता होता. कलम 370मुळे जे काश्मीरला वेगळं स्थान होतं, त्यापायी काश्मीरमध्ये अनेक विकास प्रकल्प करणं, भांडवल आणणं, गुंतवणूक करणं अशक्य होऊन बसलं होतं. फक्त सरकार करू शकत होतं. आणि आपण जी काही प्रकल्प केले तिथे, आता एक बागलीहार प्रकल्प आहे, किशनगंगा, तो किशनगंगा नदीवरचा ती उपनदी आहे, त्याला पाकिस्तानने कायम आक्षेप घेतला आहे. त्याचे सगळे निकाल आपल्या बाजूनी लागलेले आहेत वेळोवेळी. पण आपण 2019च्या पुलवामाच्या घटनेनंतर ठरवलं की आपल्या वाट्याचं 20% पाणी आता आपण वापरणं चालू करणार. पाकिस्तानने त्यावरही आरडाओरड केली होती. पाकिस्तानचा भारत आणि त्यातलाही हिंदू द्वेष एवढा टोकाचा आहे की ही किशनगंगा नदी जिथे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाते तिथे ते तिला किशनगंगाही म्हणत नाहीत, कारण नावसुद्धा हिंदू सदृश आहे. ते ती पार झाली की नीलम नाव दिले त्यांनी.
मी पूर्वी गमतीने म्हणत आलो की तेही पाकिस्तानला सांगायला पाहिजे की नीलम हा सुद्धा मूळचा संस्कृतच शब्द आहे. इनफॅक्ट पाकिस्तानकडे एक राष्ट्र म्हणून टोकाचा धर्मांध इस्लामिक हिंदू द्वेष या व्यतिरिक्त त्यांना एकत्र ठेवणारं काही नाहीच आहे. भाषाही आपल्याच आहेत, पंजाबी, सिंधी. सुदैवाने आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा अजून सिंध आहे. आपल्याच आहे काय पाकिस्तानकडे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांची ही खुनशी लबाडी की पाकिस्तान धोक्यात येतं तेव्हा दरवेळी ही धर्मांध इस्लामिक हाक द्यायची. पण सिंधू करार हा तो आहे. आणि आता आपण जेव्हा फायनली ठरवतो की आता आम्ही मोडणार आहोत, याचा अर्थ झाला की ते तुमच्या वाट्याचं 80% पाणी काही ठेवू असं नाही आहे. यावर मी एका पाकिस्तानी अभ्यासक आहे मी वेळोवेळी तो काय म्हणतो आहे समजावून तरी घेतो. त्यांनी मांडलं आहे पाकिस्तानातच की सिंधू करार मोडण्याचा लगेच पाकिस्तानवर आत्ता नाही काही विपरीत परिणाम होणार, म्हणजे शॉर्ट टर्म. पण तो म्हणतो मिड टर्म आणि लाँग टर्ममध्ये भारत पाकिस्तानचं नरडं पूर्ण आवळू शकतो. त्याचा पाकिस्तानला त्रास होईल. कारण मला तेच म्हणायचं होतं की समजा आपण पाणी थांबवायचं ठरवलं तरी ते थांबवायचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं तयार आहे आपल्याकडं? वेळ लागेल त्याला, वेळ लागेल ना. राईट. आणि हे जे मांडलं जातं की अशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिम पोलरायझेशन होणं म्हणजेच पाकिस्तानला हवी असणारी 2 नेशन थेअरी की ज्याच्यावर पाकिस्तान उभं राहिला, मग आपण त्यांच्याच ट्रॅपमध्ये 2 नेशन थेअरीच्या अडकतोय का? या निमित्तानं 2 नेशन थेअरी आम्हाला थोडक्यात सांगा आणि आपण त्या ट्रॅपमध्ये अडकतोय का तेही सांगा. जनरल असीम मुनीर त्याच्या भाषणात जे म्हणला की आम्ही मुसलमान आहोत आणि हिंदू बरोबर कधीही राहू शकत नाही, कारण की आमचा देव वेगळा, आमचा मजहबच म्हणणार आहे. मला धर्म हा इतका पवित्र शब्द आहे की तो काय मी असीम मुनीरच्या संदर्भात वापरणारच नाही आहे. पण तो म्हणतो आमचा मजहब वेगळा, आमची तत्त्व वेगळी, आमच्या आवडीनिवडी वेगळ्या, आणि या मागणीसाठी तर आम्ही संघर्ष केला. पहिला एक त्याचा मुद्दा लक्षात घेऊया की आजही भारतामध्ये अशा काही वैचारिक, व्यावहारिक, राजकीय शक्ती आहेत की ज्या 2 नेशन थिअरीचा दोष सावरकरांना देतात. सावरकरांनी असलेली वस्तुस्थिती सांगितली, ती पण 1923च्या नंतर. तिकडे अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन करताना सय्यद अहमद खान, म्हणजे हे मी सांगतोय 1873 ते 1880च्या मधल्या काळात, यांनी स्पष्टपणे हे मांडलेले. ते सुद्धा सय्यद अहमद खान यांच्या भूमिकांमध्येही बदल दिसतो. आधी अँग्लो ओरिएंटल मोहमेडन स्कूल, पुढे तिचं ब्रिटिशांच्या आधारानेच विद्यापीठात रूपांतर, अलीगड मुस्लिम विद्यापीठ. सय्यद अहमद खान यांची आधीची काही विधानं दाखवून देता येतील जी मौलाना आझाद यांनी त्यांचं जे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे इंडिया विन्स फ्रीडम, त्याच्यामध्ये त्यांनी कोट केली आहेत, ती दिली आहेत. तर ते म्हणतात की आधी सय्यद अहमद खान आधी की संस्कृती म्हणून आपण सगळे एक आहोत, त्या नात्याने आपलं राष्ट्र एक आहे. आणि त्यांनी वापरलेत की हिंदू आणि मुस्लिम हे जणू या देशाचे 2 डोळे आहेत, अशी सय्यद अहमद खान यांनी आधी वापरलेली. पण 1880 ते 85च्या मध्ये त्यांच्या भूमिकांमध्ये बदल दिसतो. मौलाना आझाद यांनी 3 कुलगुरूंची नावं घेतली आहेत, बेक, मॉरिसन आणि आर्चिबॉल्ड. हे 1880 ते 85च्या मधले अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू. तर यांनी सय्यद अहमद खान यांच्या भूमिकांमध्ये क्रमाक्रमाने बदल घडवला. आणखी नेमकं सांगायचं तर 1885 काँग्रेसची स्थापना होताना पहिल्यांदा सय्यद अहमद खान यांनी फतवा काढला आहे, तो जो इस्लामिक पद्धतीनुसार त्यांना अधिकार होता. तर त्यांनी मुसलमानांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सहभागी व्हा असा फतवा काढला आहे. पुढे 1 वर्षामध्ये त्यांनी ती भूमिका बदलली आणि ती भूमिका बदलताना मांडलेलं आहे की नाही, मुस्लिम हे राष्ट्रच वेगळं आहे, आमची संस्कृतीच वेगळी आहे आणि एकत्र राहता येणार नाही. तेव्हा द्विराष्ट्रवाद की मुस्लिम म्हणून आम्ही राष्ट्र वेगळे आणि आम्ही काय हिंदूबरोबर राहू शकत नाही, ही फुटीरता आधुनिक काळात सांगायची तर सय्यद अहमद खान यांच्यापासून सुरू होते. चर्चा सावरकरांची करायची झाली तर त्यांनी ते सत्य तितक्याच परखडपणे मांडलं. पण जनरल असीम मुनीरच्या बोलण्यामध्ये सुद्धा पुन्हा तुम्ही त्याला टॅक्टिकल म्हणा किंवा आयडिओलॉजिकल पण म्हणा, पण तो सांगतोय तो मुस्लिमांचा आम्ही मुस्लिम म्हणून वेगळे. हा भयंकर धोकादायक यासाठी आहे की आत्ताच्या भारतात आहेत ना
कोट्यवधी मुस्लिम. मग तो काही त्यांना फोडायचा प्रयत्न करतोय का? फुटतील का? हे जे पहलगामच्या घटनेत सुद्धा आलेल्या दहशतवाद्यांनी माणसांना त्यांचे विचारले धर्म, आणि जे हिंदू आहेत त्यांनाही मारलं. एक दुसरा त्यामध्ये ख्रिश्चन होता, तोही सांगतोय मी ख्रिश्चन आहे, तरी त्यालाही मारलाच आहे. कारण यांचं गणित आहे इस्लामच एकमेव देव, धर्म, पुस्तक, प्रेषित. ही जी टोकाची इस्लामिक धर्मांधता आहे तिचा तो घडवलेला पद्धतशीर आविष्कार आहे. आपलं काम अर्थात राहील की भारताचं राष्ट्रीयत्व आणि एकात्मता उलट अधिक बळकट करून पाकिस्तानच्या या इस्लामिक धर्मांधतेचा पराभव केला पाहिजे. भारतामध्ये आजही 80% रूढार्थानं हिंदू आणि 20% मुस्लिम आहेत. या घटनेनंतर भारतातली हिंदू मुस्लिम फॉल्टलाईन वाढेल का, आणि ती वाढली तर त्याचे परिणाम काय होतील? एक तर मला फॉल्टलाईन वाढेल असं वाटत नाही. मी ज्याला भारतीय संस्कृतीची एक मुळातली सहिष्णुता आणि भारतीय मुस्लिमांमध्ये सुद्धा मला नाही वाटत की बहुसंख्य मुस्लिम काय बुवा पाकिस्तान किंवा त्या धर्मांधतेच्या बाजूने उभे राहतील. भारतीय मुस्लिमांमध्ये असे काही घटक निश्चित आहेत. PFI किंवा आधी सिम्मी किंवा त्यासारखे, किंवा झाकीर नाईक भारतातनं पळून जाईपर्यंत होता मुंबईमध्येच, आणि त्याच झाकीर नाईकला पाकिस्तान स्टेट गेस्ट म्हणून बोलवतं. पण एक माझं आकलन आहे की भारतातले बहुसंख्य मुसलमान या प्रकारच्या धर्मांधतेला बळी पडणार नाहीत. प्रश्न काय येतो, जे PFIचंही गणित होतं त्याचे सगळे लेखी पुरावे आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे जे तथाकथित दिलेलं नाव, मुख्यालय केरळमध्ये, आणि ते फक्त सिम्मी स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियाचं बदललेलं नाव. त्यांचं गणित आहे की भारतातल्यापैकी 10% जरी मुस्लिम धर्मांधतेकडे वळले तरी उत्पात माजवायला त्यांचा मोठा येईल. पण माझं आत्ताचं आकलन आहे सामाजिक स्थितीचंही की पहलगामच्या घटनेमुळे भारतात असा काही हिंदू मुस्लिम तणाव वाढेल असं नाही. काही ठिकाणचं माझ्या आहे कानावर, त्याचे मी व्हिज्युअल्स पण पाहिले आहेत की काही मुस्लिम पहलगामचं हत्याकांड सेलिब्रेट करत होते. पोलिसांनी त्यांना पकडलं आहे. पण जजमेंट म्हणून मी म्हणायचा धोका घेतो आहे किंवा डेअरिंग करतो आहे की पहलगामच्या घटनेमुळे भारतात हिंदू मुस्लिम तणाव वाढेल असं मला वाटत नाही. 3 वेगवेगळ्या घटना लक्षात आल्या किंवा नजरेत आल्या, त्याचा अर्थ मला तुम्ही समजावून सांगावा की काय आहे कन्सॉलिडेटेड. एक, पहिल्यांदाच काश्मीरमध्ये हल्ल्याच्या विरोधात बंद झाला. सर्व वर्तमानपत्रांनी ब्लॅक फ्रंट पेज छापलं. आंदोलनं तिथंही झाली की हा हल्ला आणि हल्लेखोर नकोत. मग हे कलम 370चं यश का? दुसरं, आजवरचा ट्रेंड असा होता की पाकिस्तान या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही म्हणून हातवर करायचा. आता मात्र छुप्या पद्धतीनं का होईना हे आमचेच म्हणून सांगितलं जातं. आणि तिसरं जे स्वाभाविक आहे की पूर्वी एक प्रकारे आपण फक्त खंत व्यक्त करायचो, आता आपण उत्तर दिलं नाही तरच अडचण, इतपत भारताचंही गणित बदललं. हे 3 जे बिहेवियरल चेंजेस आहेत ह्याच्याकडे तुम्ही एकत्रितरित्या कसं बघता? पहिलं अजूनही काश्मीरमधल्या निषेधाला मी जरा अजून फिंगर्स क्रॉस्ड, अजून मी त्याला फेस व्हॅल्यूने घ्यायला तयार नाही. 370 रद्द झाल्यापासनं काश्मीरमधली कायदा सुव्यवस्थेची स्थिती तर सुधारत गेली हे निश्चित आहे. ज्यांना ती बिघडवायची होती त्यांनी प्रयत्न केले, इथपर्यंत की अजूनही काश्मीर खोऱ्यामध्ये जे काही पंडित शिल्लक आहेत त्यातल्या 1-2 त्यांनी त्यावेळी गोळ्या घालून मारलं, पण त्यांचे ते प्रयत्नाला यश मिळाल्याचं दिसत नाही. मुद्दा हा आहे की काश्मीरच्या आर्थिक विकासाला गती मिळाली. काश्मीरमध्ये तऱ्हातऱ्हांची गुंतवणूक येऊ लागली की ज्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. आणि ते हा खूनखराबा, रक्तपात, धर्मांधता जी तीव्र वेदनादायक आहे ती काहीशी बाजूला ठेवली तर भौगोलिक आणि नैसर्गिकदृष्ट्या ते खरंच नंदनवन आहे. एकदा तिथे शांतता प्रस्थापित झाल्यावर कोटीच्या संख्येत तिथे प्रवासी येऊ लागले. गेल्या वर्षीचं तर रेकॉर्ड होतं काश्मीरचं. त्याने अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळते. आता पहलगामच्या एका घटनेने असलेले सगळे प्रवासी तर निघून आले आणि येणार होते त्याच्या 90% जणांनी कॅन्सल केलं.
तेव्हा पोटावर पाय आला. आणि जो निषेधाचा सूर उमटतोय त्याचं मी पहिलं तरी फॉर्म्युलेशन म्हणेन की पोटावर पायाला म्हणू नये. खरा वापरायचं झालं तर निकष आहे 1990मध्ये ज्या पंडितांना भयानक अत्याचार करून काश्मीर खोऱ्यातनं बाहेर काढलं, हे जे आत्ता तथाकथित जे निषेध करतायत, बंद पाळला, मोर्चा काढला, यांनी सन्मानाने आणि सुरक्षितरित्या ते पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात येऊ शकतात. अशी स्थिती जर काश्मीर खोऱ्यातल्या नागरिकांनी केली तर मी म्हणेन की ते खरं आहे. आत्ताचं टुरिझमला फटका बसल्यामुळे ह्यांच्या पोटावर पाय येणार तो कळल्याची प्रतिक्रिया असं मी पहिली तरी त्याची भाष्य म्हणेन. दुसरा उरतो तो अर्थात पाकिस्तानचा हा पद्धतशीर गेम प्लॅन आहे. हे मी मगाशी बोलून झालं. त्यामुळे ह्यावेळी पाकिस्तान छुप्या तऱ्हेने पण हे म्हणायचा पण प्रयत्न करत नाही की आम्ही नाही केलं वगैरे. उलटं हो आम्ही केलं. तिसरा, आत्ताचा भारत पूर्वीचा नाही हे आता पाकिस्तानलाही आणि जगालाही माहिती आहे. आणि दहशतवादाच्या घटनेनंतर तर आता प्रेसिडेंट ट्रम्प यांचं पहिलं विधान होतं की आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि आता ह्या मुद्द्यावर जे करायचं ते करण्याचे भारताला अधिकार आहेतच. अर्थात आपण पूर्वी वापरत नव्हतो ते एवढंच आहे. तेव्हा आता उदाहरणार्थ जर सीमेवर ताण वाढला किंवा जिचं नाव आहे पॉलिसी ऑफ हॉट परसूट, तर ही आंतरराष्ट्रीय कायद्यात सुद्धा परवानगी आहे की तुमच्या सीमा पार होऊन जर तो दुसरा देश दहशतवादी कृत्य करत असेल किंवा करणाऱ्यांना आपली भूमी वापरू देत असेल तर सीमा पार करून त्यांना ठोकण्याचे संबंधित देशाला अधिकार आहेत. आपण वारंवार पाहतो की हे इस्रायल तर करतंच. गेले आपण 7 ऑक्टोबर 2023पासूनही पाहतो. तसं मी जाता जाता म्हणतो आहे की हे 22 एप्रिलचा हा हल्ला ही हमास स्टाईलच आहे. 7 ऑक्टोबरला हमासचा ज्या प्रकारचा हल्ला आहे तशा स्टाईलचाच आहे. आता उत्तर इस्रायल स्टाईल होईल का हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पाहूयात. पण पाकिस्तानलाही जाणीव आहे की भारत हा आता पूर्वीचा गप बसून ऐकणारा आता नाही, तो तुम्हाला ठोकणार आहे. तिकडं काही पाकिस्तानातले मी यूट्यूब चॅनल पण मी जरा काळजीपूर्वक पाहतो, तर त्यातले काही सध्या पाकिस्तानच्या सरकारवर स्पष्ट टीका करतात आणि एक थोडासा काळजीचा सूर आहे की आता भारत काय करेल आणि त्याचे पाकिस्तानवर परिणाम काय होतील. आणि पाकिस्तानचे काही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत त्यांनी तर गणितच मांडलं आहे की प्रत्यक्ष युद्ध झालं तर पाकिस्तानची तर आर्थिक क्षमताच नाही आहे युद्धाची, टिकणारच नाही अर्थव्यवस्था. असीम मुनीरच्या आधीचा पाकिस्तानचा सेना प्रमुख जनरल बावेजा यांनी तर पूर्वीसुद्धा विधान केलं होतं की पाकिस्तानकडे त्यांच्या टँकमध्ये घालायला तेल नाही आहे इथपर्यंतच. त्यामुळे असं काय टिकतील. फक्त आता ते खूप सावध, कारण काही वेळा युद्धशास्त्रामध्ये शत्रूचं डोकं फिरवून त्याला आपल्या सोयीच्या मैदानात खेचायचा असा पण असतो प्लॅन. त्यामुळे मी म्हणलं की ह्याला जे सामोरं जायचं आहे हे शिवाजी महाराज मेथॉडॉलॉजी. भारतामध्ये जे भारताअंतर्गत निर्णय घेतले गेले, कलम 370चं यशस्वी रिमूव्हल असेल आणि आत्ताचा वप संदर्भातला कायदा असेल किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट त्या जम्मू काश्मीरमध्ये इतर भागातल्या नागरिकांना देणं असेल, ह्या सगळ्याबद्दलचा हा एकत्रित राग आहे का? नाही, मला केवळ 370चं नाही आहे. हे डिझाईन जास्ती मोठं आहे. भारताने 370 यशस्वीरित्या रद्द करून दाखवलं. त्यातून भारताचे सर्व कायदे राखीव जागांसहित, की अन्यथा 370 होतं तोवर काश्मीरमधल्या SC/ST यांना राखीव जागांचा काही फायदा नव्हता, तोही लागू झाला इत्यादी. स्त्रीला अधिक अधिकार मिळाले. पण आत्ता पाकिस्ताननी केलं हे केवळ 370 काढल्याचा केवळ नाही असला तर तो फार तर एक आणखी कॉन्ट्रीब्यूट म्हणजे तुळशीपत्र, तरी ते तुळशीपत्र हा शब्द खरा योग्य नाही, मेटॅफरिकसुद्धा म्हणून. पण नाही, केवळ 370 नाही, हे डिझाईन जास्ती मोठं आहे. 5 वर्ष 2024च्या आधी प्रेसिडेंट रूल होता. इन अ वे थेट केंद्राची सत्ता जम्मू काश्मीरवर होती. म्हणजे वर्षही व्हायचं आय थिंक सो, ओमर अब्दुल्ला यांची सत्ता आहे. प्रेसिडेंट्स रूल नसणं याचा कितपत इम्पॅक्ट आहे आणि किती नाही म्हटलं तरी हा जो लॅप्स ऑफ सिक्युरिटी आहे त्याची जबाबदारी कुणावर झाली? आता
मध्ये काश्मीरमध्ये निवडणुका जरी झाल्या तरी आपल्या घटनेनुसार आज राज्यघटना काश्मीर अजूनही युनियन टेरिटरी, आता जम्मू काश्मीर फक्त युनियन टेरिटरी की जिला स्वतःचं सभागृह म्हणजे विधानसभा आहे. तेव्हा या नात्याने काश्मीरला लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे तसा केंद्राचा आहेच ना. त्यामुळे याचा सर्व तपास करताना उद्या जबाबदारी पत्करायची वेळ आली तर ती ओमर अब्दुल्लांचं राज्य सरकार असू द्या, कारण बोललं हे जातं की कायदा सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीतले, पण काश्मीर अजून पूर्ण राज्याचा त्याला नाही आहे दर्जा अजून, त्यामुळे केंद्राची. आता इंटेलिजन्स काही लॅब्स आहे का इत्यादी याच्यावर मी थोडं अजून अभ्यासाला लगेच मतप्रदर्शन नाही करणार. मी जे करतोय प्रयत्न सगळं समजावून घ्यायचा त्याच्यात तर मला असं प्रथमदर्शनी तरी मिळालं आहे वाचायला, तरी मी याला अजून अंतिम मत नाही म्हणणार आहे. मी म्हणेन की थोडा आणखी खोल अभ्यास केला पाहिजे. पण जिथे ही घटना झाली तर तिथे सिक्युरिटीच्या पण सूचना होत्या की प्रवासी टुरिस्ट तिथे जाऊ नका. काही जण असं मानतायत की ते जे काही स्थानिक होते टुरिस्टांना काम करणारे त्यांनी टुरिस्टांना तिथे नेलं. त्यानंतर इनसाईड मदत असल्याशिवाय तर दहशतवादी हे करूच शकत नाहीत, हे तर मी 100% सांगतो. जिवंत निसटलेल्याही काही तिथल्याच प्रवाशांनी घटना घडल्यावर त्यांना ते घोडेवाले जे असतात स्थानिक ते पळून गेले होते आणि मग कमी होते तर त्यांनी अर्थात रेट वाढवले. ते तथाकथित डिमांड अँड सप्लाय ते विमानांनी पण केलं अर्थात काही काळासाठी सरकारने बडगा काढेपर्यंत. तेव्हा यातल्या सिक्युरिटी लॅब्सची किंवा इतके आतमध्ये येऊन पहलगाम काही असं अगदी लाईन ऑफ कंट्रोलवर नाही आहे म्हणून हे गंभीर आहे. आणि तरी घटना घडली तेव्हासुद्धा मला आठवलं की G20 भारतात जेव्हा 2023मध्ये झालं त्याची एक G20ची सभा श्रीनगरमध्ये झाली. पण त्याही वेळेला G20चे आलेले जे प्रतिनिधी होते त्यांचं श्रीनगरमधल्या त्या सभेनंतर गुलमर्गला जायचं ठरलं होतं. ते शेवटच्या क्षणाला रद्द झालं. माझ्यापासची माहिती आहे की ते रद्द होण्याचं कारण इंटेलिजन्सच्या सूचना आल्या होत्या की गुलमर्गला काहीतरी घडवून आणायचं आहे. हे मला आत्ता मुद्दामून मी आठवून म्हणण्याचं कारण आत्तासुद्धा पहलगाम हे काही एका रात्रीत 7 दहशतवादी उठले आणि त्यांच्या हातात AK-47 वगैरे घेऊन आले असं नाही. हे अत्यंत नियोजनबद्ध आहे. ते म्हणजे अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष जेव्हा भारताला भेट देतोय, दहशतवाद्यांची ही पण मेथॉडॉलॉजी आहे. तर अर्थातच आपलं काम बनतं की सावध राहिलं पाहिजे. फक्त IBचं काम मलाही समजतं असं हे मी निश्चित सांगतो आहे. त्यामुळे 100तल्या 99 घटना टाळल्या पण एकच झाली तरी ती गंभीर ठरते. हे मी उपमा काहीशी थिल्लर देतो आहे, पण क्रिकेटमध्ये बॅट्समनला सगळेच बॉल नीट खेळावे लागतात. बॉलरचं एक जरी बॉल तो नीट ठरला तरी बॅट्समनचं काम संपलं. तर ही उपमा थोडी थिल्लर आहे, म्हणजे ही मी दिलगिरीपूर्वकही म्हणतो. तर दहशतवादी घटनांबद्दलही तसंच आहे. तेव्हा मी म्हणेन की ह्याचं नीट होऊ दे ना तपास, आणि त्यातनं जे निष्पन्न होईल ते दूध का दूध और पाणी का पाणी जरूर होऊ दे. याच्या आधीच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा दौरा काश्मीरचा अचानक रद्द झालेला, काही हाय लेवल मीटिंग झाल्या. कनेक्टिंग द डॉट्स म्हणून असं काहीसं घडेल याचा अंदाज आधीच आला होता असं वाटतं का? अंदाज होता. तो सुद्धा जो दौरा रद्द झाला तो याच काही बातम्या होत्या त्यामुळे अंदाज आधी होता. हे 2 प्रश्न आहेत समजून घेण्यासाठी. चर्चा हायपोथेटिकल आहे, पण एक असं म्हणलं जातं की इमिजिएट ॲक्शन सर्वाधिक ॲसर्टिव्ह ही पाक ऑक्युपाईड काश्मीर ताब्यात घेण्याच्या दिशेनं असू शकते. हे कितपत शक्य आहे? तुमचा अभ्यास म्हणजे इतिहास, भूगोल आणि सोशो पॉलिटिकल अंगानं, आणि मग त्याला जोडून मूळ सिमला करार जो रद्द केला गेला आहे त्याचे काय इम्पॅक्ट आहेत? असं एक आपलं मगाशातला तोही एक भाग राहिला. येतो तिकडे. मी 2020मध्येच एकेवेळी म्हटलं होतं की एक कमांडो स्टाईलचा अटॅक करून पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेतला पाहिजे. ते जर भारताने केलं तर भारतीय उपखंडातला सत्ता समतोलच बदलणार आहे. इतकं ते गंभीर आहे. आत्ता जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो येणारा रस्ता पाकव्याप्त काश्मीरमधनं येतो, CPEC. तर तो पाकव्याप्त काश्मीरमधनं येतो याबद्दल भारताने चीनकडे निषेध नोंदवला आहे.
चीनने अर्थातच दखल घेतलेली नाही आहे, कारण चीनची सर्व धोरणं निश्चितपणे भारत विरोधी आहेत, यात तर काही शंकाच नाही. पण आपण जर पाकव्याप्त काश्मीर घेतला कब्जात तर CPEC तुटलंच, आणि मग चीनला जो अरेबियन सीमध्ये ग्वादार बंदरापाशी जो हवा आहे ॲक्सेस बंद झाला. त्यामुळे मी तर हे 2020 मी कधीच म्हणत आलो आहे. मधल्या वर्षांमध्ये मला फक्त असं वाटतं आहे की जर हे अन्वयार्थ लावण्याचा आहे की पाकव्याप्त काश्मीरबद्दल आपली दिसते नीती ही की भारताकडचा काश्मीर इतका विकसित आणि इतका नंदनवन बनवायचा की POKतले नागरिक म्हणणं चालू करतील की आम्हाला भारतात जायचं आहे. तर आता अजून आम्हाला भारतात जायचं विधानं नसली तरी आता निश्चित या विश्वासार्ह बातम्या आहेत की पाकव्याप्त काश्मीरमधले नागरिक पहिल्यांदाच पण रस्त्यावर उतरत आहेत, पाकिस्तानच्या सैन्याचा निषेध करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरकडे कुठलेही अधिकार नाहीत, लोकप्रतिनिधित्व नाही, त्यांना सभागृह नाही, शिवाय एक ज्याचं नाव आझाद काश्मीर ठेवलं त्यांनी, ही वेगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे पाकिस्तानची गिलगिट बाल्टिस्तान करता. पण आता गेले काही महिने पहिल्यांदा आहेत बातम्या की तिथले नागरिक पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या अत्याचाराविरुद्ध रस्त्यावर उतरतात. ते त्यामुळे अशी काही आपली नीती आहे का, एवढं मी प्रश्नचिन्ह ठेवीन. पण वैयक्तिक माझं मत कधीच आपण पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला पाहिजे. शक्य आहे नाही, आत्ता करावा नाही करावा, याला मी म्हणेन मग आत्ता ही बोलण्याची किंवा चर्चा करण्याची नाही गोष्ट. राहिला मगासचा सिमला कराराचा मुद्दा. आता हा जुलै 1972 आणि सिमला कराराचा मुख्य आशय आहे की काश्मीर हा भारत पाकिस्तानमधला उभयान्वयी बायलॅटरल वादाचा मुद्दा आहे, याला त्याच्यात दिलेली मान्यता आहे. त्यामध्ये कुठल्याही तिसऱ्या पक्षांनी मध्ये येता कामा नये हे सिमला करारात आहे. आणि जो पाकिस्तानकडचा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि आपला, याला दोन्ही देशांनी जमिनीवरची दिलेली मान्यता आहे की आम्ही हे, पाकिस्तान म्हणते आम्ही मान्य करतो आहे की या रेषेपलीकडचा काश्मीर भारताच्या हातात आहे, आणि सिमला करारात भारत म्हणतो की या रेषे, म्हणून तिचं नाव लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. तिला मग बॉर्डर त्यासाठी नाही म्हटलेलं, बॉर्डर सीमारेषा याचा कायदेशीर अर्थ आहे दोन्ही देशांनी ती मान्य केली आहे. म्हणजे राजस्थान, गुजरात, पंजाबमध्ये सुद्धा किंवा बाघा बॉर्डर, अतारी ही बॉर्डर आहे. पण काश्मीरचा जो वादाचा आहे ती ला सीमा नाही आहे, ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल एवढंच म्हटलं आहे. पण हा वादाचा आहे आणि तो आम्ही दोघं मिळून चर्चेने सोडवू. म्हणजे पाकिस्तान जर म्हणत असेल आम्ही आता सिमला करारातनं बाहेर पडतो, पाकिस्ताननी वापरलेला इंग्लिश शब्द ॲबेयन्स असाच आहे, म्हणजे सिमला करार स्थगित ठेवतो. तर काय बाहेर पडतोचा अर्थ काय झाला? तुझा पडा बाहेर. उलटं आहे की बाहेर पडतोचा अर्थ तिकडे पाकव्याप्त काश्मीर तुमच्या ताब्यात आहे, ह्याला जी आम्ही वस्तुस्थितीला मान्यता आहे ती पण नाकारल्यासारखं. मग उलटं तर भारत झडप घालून तो कधीही ताब्यात घ्यायला पुन्हा मोकळा राहतो. पाकिस्तानला म्हणा पडा बाहेर, सिमला कराराच्या बाहेर पडा. तिकडे मी एका एरवी अतिशय अभ्यासू बोलतात अशा पाकिस्तानी महिला अँकर आहेत, त्यांचं पण मी गेल्या 2 दिवसात पाहत होतो. त्यांनी ह्या सिमला कराराच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला की बांगलादेशची लढाई हरल्यावर जे भारताने 93,000 सैनिक कैद केले होते, तर त्या म्हणतात की सिमला करारानुसार भारताने ते सोडले. तुम्ही सिमला करारातनं बाहेर पडताय म्हणजे ते 93,000 परत देणार का भारताच्या कैदेमध्ये? तर असे तिथले काही, पण सिमला कराराचा अर्थ हा होतो. आणि फार तर डिप्लोमॅटिकली मग त्याचा अर्थ होतो की पाकिस्तान आता काश्मीर प्रश्न 2 देशांमधला असं न ठेवता कोणता तरी तिसरा देश त्यांच्या बाजूचा असो, चीन असो, तुर्की असो, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज असो, असं त्या म्हणण्याचा अर्थ होतो. फक्त मग 1972च्या जुलैपासून ते आजपर्यंत पाकिस्तानने हे प्रयत्न कायम केलेत आणि कायम फसलेच आहेत. मुळात पाकिस्तानने सिमला करार पाळला कधी? तोंडी हे बोललं जातं की सिमल्यामध्ये जुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिराजींची चर्चा झाली होती आणि इंदिराजींनी ऑफर केलं होतं की मिटवून टाका काश्मीरचा प्रश्न आणि आहे हे स्वीकारू आपण आणि ही बॉर्डर आहे असं मान्य करू, पाकव्याप्त काश्मीर तुमच्याकडे, आमचा काश्मीर आमच्याकडे. तर जुल्फिकार अली भुट्टो म्हणले होते की हे जर मी मान्य केलं तर मला पाकिस्तानात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आधीच आम्ही लढाई हारलो आहोत, आम्ही दुबळे आहोत,
तर तोंडी रिपोर्ट हे आहेत की भुट्टो म्हणाले मला पाकिस्तानात जाऊ दे, परिस्थिती सांभाळू दे, नॉर्मल झालं की मी हे करतो. आता अर्थातच याला पाकिस्तान म्हणतं असं काही बोलणं झालंच नाही आहे. त्यामुळे हे शेवटी ही सेज शी सेज याच्यापाशीच येऊन ठेपतं. त्यामुळे प्रामाणिकपणाने पाकिस्तानने सिमला करार कधी पाळलेलाच नाही आहे. त्यामुळे आता काय मधल्या सर्व वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने काश्मीर प्रश्न आणायचा प्रयत्न केला, एकदासुद्धा तो यशस्वी झालेला नाही आहे. एकदासुद्धा नाही. अगदी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या व्यासपीठावर सुद्धा पाकिस्तानने जेव्हा काश्मीर आणायचा प्रयत्न केला, त्याही वेळेला OICनी भावनात्मकदृष्ट्या पाकिस्तानची बाजू घेतली, पण सांगितलं की हा तुमच्या दोघातला प्रश्न आहे, दोघात मिटवा. एक अनामिक शंका अशी येत राहते की भारत आत्ता ज्या गतीनं विकास करतोय तो सगळ्यांच्या नजरेत येणार आहे. तर या युद्धात अडकून भारताचा विकास थांबवणं, त्याची गती थांबवणं आणि ज्या गतीनं भारत एक अत्यंत महत्त्वाचा पोल म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात समोर येतोय, तो येऊ न देणं, असं काहीतरी हे सगळे आत्ताचे बलाढ्य देश मिळून करतील का काय याची भीती वाटत आहे. भारताच्या आर्थिक विकासाची स्टोरी सर्वसाधारणपणे एका पॉझिटिव्ह दिशेने आहे. मधलं कोविड असो, आर्थिक उच्चनीच असो, किंवा ट्रम्पने टॅरिफ जाहीर केल्यावर 2 दिवसासाठी स्टॉक मार्केट कोसळतात, पुन्हा वर जातात इत्यादी, किंवा आत्ताचा आपला GDP विकासाचा दर थोडा खाली आला आहे. खाली आल्यावरही तो वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी. पण आपल्याला त्या बाबतीत खूप लांबची वाटचाल करायची. एवढं म्हणता येईल आज की आपण बरोबर रस्त्यावर आहोत. प्रश्न असा येतो की फक्त त्या स्टोरीसाठी किती फटके खात राहायचे. तेव्हा आज ना उद्या या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या टोकाच्या हिंसक इस्लामिक धर्मांध शक्तींशी लढावं तर लागणारच आहे. आणि मग त्या बांगलादेश पाकिस्तान पुरत्या नाही आहेत. बांगलादेशात ऑगस्टमध्ये घडलं त्याही संध्याकाळी मी म्हणालो ही भारताला नोटीस आहे. आणि ताबडतोब त्या संध्याकाळी तर भारतातले काही नेते बडबडले होतेच की जसं शेख हसीना वाजे त्यांना हाकलून काढलं तसं पंतप्रधान मोदींनाही हाकलून काढलं जावं. ही त्यांची विचाराची, मी लायकी हा शब्द वापरते, ती होती. पहिल्यांदा निदान हे घडलं की बांगलादेशात जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याच्याविरुद्ध भारत सरकारने निदान अधिकृत आवाज काढले. काही केलं का हे एक प्रश्नचिन्ह आहे, पण निदान विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने बांगलादेशातले अल्पसंख्याक म्हणजे हिंदूंवर अत्याचार होतात. इथं आपल्यावर आता वेळ आली मुर्शिदाबादच. त्यामुळे या ज्या धर्मांध इस्लामिक शक्ती आहेत ही जराशी भाषा कडक होते, पण हिंदीतले तरी शब्द आहेत लातों के भूत बातों से नहीं मानेंगे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या सुद्धा या धर्मांध इस्लामिक शक्ती ये लातों के भूत हैं, ये बातों से मानने वाले नहीं है. आणि आपण त्याच्यासमोर अरे आम्हाला आमच्या आर्थिक विकासाची गती ठेवायची आणि ती स्टोरी ह्यांनी बाधित होईल का, तर बाधित होणार नाही असं पावलं, अशी धोरणं तर केली पाहिजेत. पण या ना त्या तऱ्हेची लढाई आज ना उद्या अटळ आहे. धर्म विचारून ज्या वेळेला हत्या होते त्यावेळेला हिंदू धर्माचा कोणत्याही व्यक्तीला असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे माझ्यासह. अशा वेळेला मी काय विचार करावा? शिवाजी महाराज, मी काय विचार करावा म्हणजे एकतर इकडे देशामध्ये अजूनही अशा शक्ती आहेत की जे दहशतवादाला धर्म नसतो. शब्द धर्म वापरला तर मी पण म्हणणार आहे की हो धर्म नसतो, दहशतवाद हा अधर्म आहे. भारतीय विचारातला धर्म हा मी मगापासून तीनदा म्हणलो की खूप वेगळा आणि मोठा शब्द आहे. पंथ, मजहब, आणि ज्याचं मूळचं तत्त्वज्ञानच आहे की फक्त माझाच ईश्वर काय तो खरा, त्यामुळे तुमचा खोटा आहे. आणि बऱ्या बोलांनी तो ऐक, नाही तर वाटेल त्या मार्गाने तुला ते बदलायला लावायचं, मुळे मला ते पुण्यकर्मच आहे, माझ्याकरता त्याच्यासाठी स्वर्गात जागा आहे. हे मूळचं इस्लामिक तत्त्वज्ञान आहे. आणि आमचाच प्रेषित काय तो खरा, तो सर्वश्रेष्ठ, त्या आमच्याच प्रेषिताला आमच्याच ईश्वरांनी दिलेलं पुस्तक आहे ते, आणि तुम्ही सगळ्यांनी तेच मान्य करायला पाहिजे. ही नवी नाही, ही 1200-1300 वर्ष लढाई हीच चालू आहे. पाकिस्तान कसं घडलं हे सुद्धा मी विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना आणि मग विद्यार्थ्यांशी बोलताना मी हे विधान तर कायम सांगितले की 8व्या शतकात जी भारतावर आक्रमणं चालू झाली त्या आक्रमणांचं आत्ताचं रूप म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान.
तरी शेख हसीना वाजेद यांची सत्ता आहे तोवर बांगलादेशातले इस्लामिक धर्मांध शक्तींवर जरा नियंत्रण तरी होतं. त्याची त्यांनी किंमत मोजली. बांगलादेश तर हे पाकिस्तान तर हे करतच आहे आणि देशांतर्गतसुद्धा या विचाराची जोपासना आहे. तेव्हा नाव विचारून तर असुरक्षित. फक्त माझं म्हणणे मग ही रडण्याकडण्याची वेळ नाही आहे, ही शिवाजी महाराज मग आहे की मग मी तर कुसुमाग्रजांच्या कवितेतली एक ओळ सांगतोय. सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा. की ते कोणाच्या द्वेषाबद्दल नाही, पण तुम्ही आमच्या नरडीचं रक्त प्यायलाच उठले. मग भाऊ तुझा हात मला खांद्यापासून उखडून काढावाच लागणार आहे. हा महाराष्ट्राच्याही इतिहासाचाही हा धडा आहे. त्यामुळे हिंदू म्हणून तुम्हाला कमी लेखून 1300 वर्ष हीच प्रोसेसच आहे, हे स्पष्ट सांगतोय की 1300 वर्ष याच प्रोसेसमधनं इथे सक्तीची धर्मांतरं, आया बहिणींवर अत्याचार, मंदिरं तोडणे, त्याचं मशे, सगळे हाच तोच इतिहास आहे. फक्त आपली प्रतिक्रिया मग संघटित होणे, आपला देश, आपली संस्कृती, त्याची हजारो वर्ष चालत आलेली अखंड धारा नुसती सांभाळणे नव्हे तर विकसित करणे आणि या प्रकारच्या धर्मांधतेला मग मुळातून उखडून काढणे, हेच उत्तर आहे त्याचं. थोडंसं उत्तर आले तरी शेवटचा स्पेसिफिक प्रश्न. एक भारतीय नागरिक म्हणून सिक्युरिटी फोर्सेस त्यांचं काम करतील, राजकारणी त्यांचं काम करतील, माध्यमं त्यांचे काम करतील. नागरिक म्हणून माझं आत्ता काम आणि जबाबदारी काय? माझी सूत्र राहणार की मला या देशाची राज्यघटना, या देशाची लोकशाही हा आधुनिक फॉर्म, की जो मी हे श्रद्धापूर्वक सांगत आलो की भारतीय संस्कृतीतल्या मूळच्या सर्वसमावेशक अशा सहिष्णुतेमुळे भारतातली लोकशाही आणि राज्यघटना टिकली. तर माझं नागरिक म्हणून काम राहील की ती लोकशाही आणि ते राज्यघटना बळकट कशाने होईल. आणि अर्थातच जर माझ्या हिंदू असण्याचा अर्थ काय त्याचा मी नीट अभ्यास करतो आहे. आणि घटनेच्याही कलम 19मध्ये जे सर्वांनाच धर्मस्वातंत्र्य आहे ते हिंदूंनाही आहे. आणि राज्यघटनेची चौकट सांभाळून मग हिंदूंनी संघटित होणे, हिंदूंनी संरक्षणासाठी जिथे आवश्यक आहे तिथे संघटित आणि तयार पण होणे, हे कायद्याच्या चौकटीतली गोष्ट आहे. माझ्यावर जर काही शक्ती चाल करून येणार असल्या आणि मी बसलो बावळटसारखा, माझं म्हणणं आहे की नागरिकांनी सुद्धा, आणि जर उद्या तुमच्या हिंदू आहात म्हणून तुमच्यावर हे अत्याचार आहेत आणि शिवाय काही तथाकथित शक्ती त्या अत्याचारांचं पण समर्थन करणार आहेत, ही पण वैचारिक आत्ताची आहे. सर खूप खूप आभार. अजून खूप गोष्टी घडणार आहेत, त्यावेळी त्या समजून घ्यायला परत भेटू. पण आज ही घटना आणि त्याचे सर्व अँगल समजावून सांगितलेत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.